जीवनात संघर्ष केला सराणी, जीवनात संघर्ष केला सराणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। तू घराचा आधार, तुझ्यामुळे झाला साऱ्यांचा उद्धार, पुरी सोसले तू नियतीचे घाव, ध्यासाने तुझिया जिंकला सडा, स्वप्न झाले साकार उघड आता पापणे, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी, सुकन्या तुझी तेजस्वी कहाणी। आज माझा दादा हॉस्पिटलमध्ये आणि तू काय तू काय आणि उगाचच माझा दादा कशाला करायला हवं? तुमचा तेवढा दादा, आमचा कोणीच नाही। सुने काय काय माझा जीना सांग ना बाबा। नाही मी सुने कुणाला सुख देऊ शकत नाही का, पण सगळ्यांच्या दुःखाचं कारण म्हणून मात्र मी इथं आरामात पडलो। मॅडम ही औषध आणण्यास सांगितली। हेलो सुकन्या। हाय रोजी। कैसे है डैडी अभी? ठीक है, म्हणजे आयसीयू मध्येच आहेत ग। मिल सकते हैं उनसे अभी? नाही ग, आयसीयू मध्ये असल्यामुळे डॉक्टर भेटायला देत नाहीयेत, म्हणूनच बसले होते मी इथे। हाँ, मॅम ने कवर द्यायला सांगितलं। पैसे नाही नको। नहीं रखो, मैम ने देने बोला है। ठीक है, मॅडम ना थँक्यू सांगा। या श्योर, बट यू टेक केयर। हाँ, ठीक है, बाय बाय। कालचे 1,500, मेडिकल 2,500, 4,000 द्यायचं। सुने बघ, आई आई ग देवा परमेश्वरा, हे बघ
हा डबा दादाचा आहे. हा ते डॉक्टरांनी काही पथ्याचं सांगितलंय ना, मूग बीग ते सगळं ह्याच्यात आहे. आणि हा तुझ्यासाठी डबा आहे पोळी भाजीचा. हा दादाला डबा दिल्यानंतर तूही हा डबा खायचा आहे. हा खाशील ना वेळेवर? हो. हा आत्या, एक विचारू का? विचार. तू आमच्यासाठी इतकं सगळं करतेस, मग देवांना अशी शिक्षा करून का ठेवलीयस? का ठेवलेत देव पाण्यात? अगं सुने, काय सांगू ग, मलाच खरंच कळत नाहीये काय होतंय ते. दादाला हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून मन अगदी सैरभैर झालंय बघ. सगळ्यांवरती चिडचिड करते मी. आता कालचीच गोष्ट बघ. काल प्राची समोर मी वहिनीला नाही ते बोलले. माझा आहे का स्वभाव असा? पण वहिनी सुद्धा अजिबात ऐकत नाही ग. दादाची अजिबात काळजी घेत नाही ती. अगं आत्या, असं नाहीये. आई सुद्धा बदललीये. बाबा आजारी पडल्यापासून तिच्या वागण्यात बदल नाही जाणवत आहे का तुला? आणि अगं घरात सगळ्यांचीच धावपळ होती, तर झाली असेल थोडीशी चिडचिड. तू नको मनाला लावून घेऊ, ठीक आहे? चल, मला उशीर होतोय, मी येते. सुने, मी काय म्हणते, तू 5 मिनिटं थांबतेस का? मी पटकन तयार होऊन येते दादाला पाहायला तुझ्या बरोबर. अगं आत्या नको, आत्ता ट्रेनला किती गर्दी असते आणि अंधेरी बदलापूर तुला नाही जमणार. नाही जमेल जमेल. अगं सगळे नाही का जातात, तुम्ही नाही का जात? मी येते ना दादाला पाहायला. येऊ का? थांब ना, 5 मिनिटं थांब तू. अगं आत्या, तू नको काळजी करू. आणि तुला माहितीये का, आज आपले ते डॉक्टर काका सुद्धा बाबांना भेटायला येणार आहेत हॉस्पिटलमध्ये. त्यांच्याशी ना मी चर्चा करते आणि तुला कळवते, ठीक आहे? पण नक्की कळवशील ना? हो गात्या, मी तुला फोन करते. हा फोन कर. आणि तू सुद्धा नीट जा. नर्स बीपी घेतलाय? हो सर, आत्ताच घेतला होता. 140 180. आणखीन एक इंजेक्शन मागून घ्या. आय एम सॉरी डॉक्टर, मला यायला थोडासा उशीर झाला. इट्स ऑल राईट. आत्ताच मी त्यांना झोपेचं इंजेक्शन दिलेलं आहे, पण का कोणास ठाऊक त्यांची बॉडी कोणत्याही औषधांना रिस्पॉन्स देत नाही आहे. अरे बाबा, मग आता काय करायचं? फक्त प्रयत्न आणि फक्त प्रयत्न. कोणत्याही परिस्थितीत आपण हार मानायची नाही. त्यांनी कोणत्या तरी मोठ्या गोष्टीचं खूप टेन्शन घेतलेलं आहे. कधी कधी असं वाटतं की त्यांची बॉडी रिकवर होते, तर कधी नाही. डॉक्टर, मी बाबांना बदलापूरच्या दवाखान्यात शिफ्ट केलं तर? नाही, कोणत्याही परिस्थितीत मी त्यांना इथून कुठेही शिफ्ट होऊ देणार नाही. नर्सकडे आत्ताच मी इंजेक्शन देऊन दिलेले आहेत, तेवढे लवकर घेऊन या. मॅडम, इंजेक्शन आणायचे आहेत. चिराग, आज काय? कुठे काय? काय नाही. नाही म्हणजे सफेद कलरचा शर्ट, नाही तर पुस्तक, काय नवीन वॉलेट? नाही, काय नाही. मी आपलं असंच का? असंच आला होतास? पैसे राहिले असतील ना आतमध्ये? प्राचे, कसले पैसे? काय? अरे म्हणजे तुझे पैसे राहिले असतील ना आतमध्ये? नाही. नाही म्हणजे वॉलेट तुझ्याकडे आहे? आहे ना? नक्की? मग निघ ना. मी का निघू? घर माझं आहे, मी काही करू शकतो. तू निघ. मी का निघू? घर माझं पण आहे. चिराग, तुझा पिच्छा मी असाच करणार. नक्कीच तुला पकडणार. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. बाबा, अहो बाबा, असं लहान मुलांसारखं करून कसं चालेल? औषधं गोळ्या नाही घेतलं तर बरं नाही वाटणार. ऐका ना माझं, घेणार ना तुम्ही औषधं? ठीक आहे. सुकन्या,
बाबा कसे आहेत? श्रीधर पंत पंत काळजी करू नका, तुम्ही बरे होणार आहात, अगदी ठणठणीत बरे व्हाल. फक्त मनावरचं काळजीचं ओझं काढून टाका. चिंता माणसाला कणाकणाने मारते, तेव्हा आता चिंता करायची नाही. आराम करा. डोंट वरी सुकन्या. डॉक्टर कुलकर्णी, तुम्ही इथे? हॅलो डॉक्टर पाटील. हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. आम्ही ओळखतो एकमेकांना. हाऊ इज पेशंट? रिपोर्ट्स पाहिलेत तुम्ही? बघतो. एक मिनिट. आज सकाळीच मी 2 इंजेक्शनचा डोस वाढवलाय. अच्छा. हा संध्याकाळी बघूया काय होतंय ते. गुड. मी केबिनमध्ये आहे, मला येऊन भेटा. येतो. डॉक्टर, मला बाबांची खूप काळजी वाटते हो. डोंट वरी सुकन्या. पंतांचं बीपी नॉर्मल आहे, ब्लड रिपोर्ट्स हे क्लिअर आहेत, तेव्हा आपण आशा करूया की ते लवकर बरे होतील. हो डॉक्टर, पण बाबांना इतक्या लांब हॉस्पिटलमध्ये ठेवायचं म्हणजे. सुकन्या, हे हॉस्पिटल वेल इक्विप्ड आहे. MRI, CT स्कॅन, डायलिसिस, शिवाय हॉस्पिटलचं स्वतःचं लॅबही आहे. काळजी करू नको, लवकर बरे होतील ते. थँक्यू डॉक्टर. माझ्या एका फोनवर तुम्ही इतक्या लांब आलात. तुम्ही आल्यामुळे बराच धीर आला मला. सुकन्या, मी तुमचा फॅमिली डॉक्टर आहे ना, म्हणजे हे माझं कर्तव्यच नाही का? सो इट्स ओके. चल येऊ मी. पंत, काळजी करू नका, तुम्ही लवकरच बरे होणार आहात. चला येतो मी. उद्या येईन परत. ऐकलत ना बाबा, तुम्ही लवकर बरे होणार आहात. मग घेणार ना औषधं तुम्ही? औषध देते मी तुम्हाला. गुड मॉर्निंग मामा. गुड मॉर्निंग. काय चाललंय आपल्या या कंपनीमध्ये? व्हॉट इज दिस? मला माहित आहे तू आज ब्रेकफास्ट केला नाहीयेस म्हणून तुझी खूप चिडचिड होते. का नाही थांबलास ब्रेकफास्टला? अरे तुला माहिती आहे का, तुझ्या आवडीचे पराठे मी मावशींकडून करून घेतले होते खास तुझ्यासाठी. मामा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी सकाळपासून वैतागलो आणि तू ब्रेकफास्ट बद्दल विचार करतेस. काय झालंय? कशाला चिडतोयस छोट्या छोट्या गोष्टींसाठी? मामा 11 वाजून गेली तरी अजून सुकन्या आलेली नाहीये. ही वैतागाची गोष्ट नाहीये का? मी त्यांना 2-2 प्रोजेक्ट दिले आहेत आणि वसईच्या प्रोजेक्ट बद्दल त्याचं डिझाईनच रेडी नाहीये. या इंडियन लोकांना ना वेळेचं महत्वच नाहीये. अरे पण सगळ्या भारतीयांचा कशाला उद्धार करतोयस? आणि त्या सुकन्याचं म्हणशील ना तर तिची खरंच काही चूक नाहीये. तिच्या घरात किती प्रॉब्लेम चालू आहे तुला कल्पना आहे का? मामा एम्प्लॉईच्या पर्सनल प्रॉब्लेमशी आपलं काय घेणं देणं आहे? असं कसं म्हणतोस अक्षय? अरे तिचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना माइल्ड हार्ट अटॅक आलाय, ICU मध्ये आहेत ते. अशा वेळेला आपण त्यांना अकोमोडेट नाही करायचं तर कधी करायचं? जर तिचा प्रॉब्लेम आहे तर आपण प्रोजेक्ट बंद करायचं का? अक्षय, अरे असं काय करतोयस? ऑफिसमध्ये तू आहेस, मी आहे, मिनल आहे, रोजी आहे, निखिल आहे, आणखी काय पाहिजे तुला? ऑल ऑफ अस कॅन हँडल इट फॉर शुअर. हे बघ मामा, बिझनेस रिलेशन आणि पर्सनल रिलेशन हे वेगळे ठेवायचे. म्हणजे पर्सनल रिलेशनशिप आहे म्हणायची. मामा सुकन्या फक्त आपली एम्प्लॉई आहे. जस्ट एम्प्लॉई? अरे पण चांगली मैत्रीण होऊच शकते ती. शी इज सच अ जेम ऑफ अ पर्सन. मामा प्लीज, आता तू पुन्हा पुन्हा विषय काढू नकोस. ओके, हँड्स ऑफ. ॲज यू प्लीज. बोल. मामा काय? जाऊ दे. तुझ्याशी सुकन्याविषयी बोलायचं म्हटलं तरी तू वेगळाच अर्थ काढतेस. अक्षय. ओके मामा, आय विल हँडल इट.
थँक्यू. गुड मॉर्निंग रोजी. गुड मॉर्निंग विनल. अरे सुकन्या अगं सॉरी तुझ्या खुर्चीवर म्हणजे मॅडमने तुझं प्रोजेक्ट करायला सांगितलं होतं ना. इट्स ओके, मी करते. कशी आहे बाबांची तब्येत? आज बरं वाटतंय त्यांना. गुड. बरं हे तू कर आता, मी माझ्या जागेवर जाते. चल थँक्यू. या बाय. सुकन्या तुझी ही तेजस्वी कहाणी. नमस्कार नमस्कार सासरे बुवा. ओळखलं का? दस्तूर खुद्द दौलतराव जागीरदार आपल्या दर्शनाला. काय म्हणताय, कशी आहे तब्येत? तुम्ही आता काही काळजी करायची नाही, अजिबात काळजी करायची नाही. तुमची सारी जबाबदारी आता मी माझ्या खांद्यावर घेतलेली आहे. काय शेवटी तुमचा होणारा जावई आहे ना मी. होणारा आज नाही तर उद्या होणारच ना. तेव्हा तुमची जबाबदारी आतापासूनच माझ्या खांद्यावर आहे. तेव्हा आता तुम्ही काही बी काळजी करायची नाही. तुम्ही फक्त आराम करायचा आणि राम राम म्हणायचं. नो चिंता नो फिकीर. आपण हे बघा पाण्यासारखा पैसा खर्च करू, एकदम पाण्यासारखा. मोठ्यातला मोठा डॉक्टर आणू, खडखडीत बरे करू बघा तुम्हाला. अगदी फॉरेन मधून आणू डॉक्टर. तुम्ही काय बी चिंता करायची नाही. आणि मग तुम्ही काय एकदा का बरे झालात की मग मस्तपैकी एखादा मुहूर्त बघून तुम्ही आमच्या डोक्यावर तुमचा आशीर्वादाचा हात म्हणजे जागावू नका. पण काय की तुमची सुकन्या ना, सुकन्या तिच्यावर माझं मन आलंय बघा. म्हणजे एकदम मनात भरली आहे माझ्या. अहो अहो तुम्ही 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 चिंता करू नका तिची. तुम्ही तिची अजिबात चिंता करू नका बा. म्हणजे मी तिला अगदी एकदम दाताच्या फोडाप्रमाणे जपीन. जशी तुम्ही तिला जपलीत ना तशी त्याहून 10 पटीनं मी चांगलं जपीन. म्हणजे तिला काय बी कमी पडू देणार नाही. आणि तुम्हाला बी माझी जेवढी स्थावर जंगम मालमत्ता प्रॉपर्टी जेवढी आहे ना सगळी तिच्या नावावर करेन. पण तिला काय बी कमी पडू देणार नाही बघा. अगदी एखाद्या राणीसारखी ठेवेन बघा. तुम्ही तिची चिंता सोडा. अहो मी तर तुम्हाला सांगतो ना की मी प्रतिज्ञा केलेली आहे मारुती समोर. लग्न करीन तर सुकन्याशी, नाहीतर हा जन्म ब्रह्मचारी राहील. तेव्हा तुम्ही एकदा का बरे झालात की मग चांगलासा मुहूर्त बघू. पेशंटला भेटायचा टाइम झाला. पेशंटला भेटायची वेळ संपली. वेळ संपली नाही म्हणजे तसं आमचं भेटून झालेलं आहे, बोलून बी झालेलं आहे आणि समजलं असेलच ना बाबा. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आम्ही दुसऱ्या कोणाची वेळ पाळत नाही. आम्ही आमची स्वतःची वेळ ठरवतो. आम्ही ठरवून जातो आणि ठरवून येतो. कळलं का? सर आपलं नाव काय? दौलतराव जागीरदार म्हणतात. कळलं ना? आणि हो पेशंटची काळजी घ्या जरा. हो सर. VIP पेशंट आहे, पैशाची काय काळजी करू नका. हवा तेवढा पैसा मिळेल. काळजी घ्या त्यांची. येतो बाबा. अरे दौलत,
अरे तू इथं काय करायला बाबा? हा? काय रे रिक्षेवाले, काय बोला तू? दौलत? या दौलतराव जागीरदारशी बोलायची तुझी हिंमत? अरे हिम्मत आहे म्हणून तर बोललो. तू इथं कसा? बरोबर, तुला माहित नसेल नाही का? काय आहे, आतमध्ये जे ऍडमिट आहेत ना श्रीधर पंत, ते माझे होणारे सासरे आहेत आणि मी त्यांचा होणारा जावई होणार आहे. कळलं? आता त्या नात्याने मी तुला विचारतो, ए रिक्षेवाल्या, तू काय करतो इथे हॉस्पिटलात? अरे हे मला सांगायची जरूर नाही तुला, समजलं काय? आणि सुकन्या आणि त्याच्या फॅमिलीपासून 4 हात लांबच राहायचं, समजलं काय? बरी आठवण केलीस. आता मी तुला हेच सांगतो, तू सुकन्या आणि तिच्या घरापासून 4 पावलं नाही 4 फरलांग दूर राहायचं. कळलं? अरे जा रे, तू काय सांगतोस मला? हा ठीक आहे, हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल शांतता राखा म्हणून शांतता राखतोय. आता इथेच गाडला असतं, बाहेर भेट. अरे जा रे.